माझी एक विनंती आहे. काय एक विनंती आहे. काय काय सांग. माझे मित्र आहात तुम्ही, माझ्यासाठी काहीही करू शकता. हे तुझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे मी. सांग बरोबर आहे ना? काय करू सांग. काय करू मरू. काय करतो काय करतो. मी आता जगत नाही. काय काय मी जगत नाही. काय करताय. मी मरणार. मी मरणार. आणि मी मरणार तुम्हाला फासाला देणार. काय आम्ही काय केलंय. आम्हाला का नाही नाही तू आमच्या जीवावर का उठलाय. कशासाठी तू तू का मारायला लागलाय. मला हे बघवत नाही. काय हे जे माझ्या डोळ्यात देखील थिर असं झालेलं मला बघवत नाही, म्हणून मी मरणार. काय म्हणतोय. हो मरणार. जयसिंग जा. जा. अरे आता सीझन चालू जा रे जीवा जा. तुझ्या घरात कोण जीव कुठेतरी अडकलंय. अडकलाय रे कुठे त्या थांबलाय जीव. कसा जाईल रे बाबा. असं नाही मारायचं. कोणी कोणी फास लावून घेतलेलं बघितलंय का नाही. नाही हा नाही. जरा तिकडे तुला मरायचं आहे का. होय तुला मी सांगतो इथं मरण पाहिजे की असं. मग डोसक्याला फाशी लावून घेऊन 6 महिने मरतील का. रे जेवण कुठे जरा अडकलाय वाटतं मग तू. हा तसं नाही. मग ह्या जगात 4 दिवस जगून हा तिचा सोन्याचा संसार मला पाहायचा आहे. शाबास. आता माणसावर कसा बोलला सांग. बरोबर आहे ना. होय बरोबर ना. आता तुम्ही माझे जीवाचे जुलक मित्र आहे. माझ्यासाठी एक गोष्ट करणार. काय नक्की. होय होय. कपडे काढा. कपडे काढा. कपडे काढू दे. कपड्याचं काय लागा. कपडे तुझ्यासाठी कपडे काय लागा सांगितलंस तर काढ. ए काढा. काढा गेला थांबा. लो काढा. कपडे काढा. सगळीच काढा. अरे थांब की थांब. अरे काढ बाबा. थांब की मग. अरे प्रेशर का करायला वा लागलाय. बनेल नाही बनेल. थांब की यार थांब की. तुला काल कुणी चमडी सोडू दिली नाही शिवी. तू कापड काढतोय का आमची कापड. त्या टायमाला आलो नव्हतं इथं मी. बोकाड उसून पॅन्ट पॅन्ट करा. नाही तुला. अरे जीवाची मित्र आहात तुम्ही. तुझ्यासाठी कपडे काढ म्हणजे काढली का नाही. पॅन्ट काढली असते रे. आत काय नाही. प्रेशर का घातले रे. तुझं कसं झालंय. प्रेशर नवा आवला ते तू काय लागले म्हणून घातली. काय तुला करायचं ते कर. तुझ्यासाठी आमचा जीव नाही मागला. कर तुला काय मी करायचं. आता काय करतो. कर कर कर. माझ्यावर बघा मी काय करतो. काय काय कर कर. हे कपडे हा हे कपडे मी आता जाळतो. त्याला वडा वडा मध्ये वडा मध्ये वडा मध्ये वडा मध्ये वडा. तुझी कापडे पेटव की काढून का आमची. हो काय पडदे भरताय का आमच्या. तुला का आमची कापडे जाळून गोसावी होतो तुम्ही. तुला असा उभा जाळतो की लगा पुणे वाळू घातलेलं तुम्ही चोरून घेऊन आलोया. मला लोकांना आयर केलेलं लगा चाललंय. इकडे वटी भरायची आपली. तू आमची कापडे जाळतो तुम्ही. अरे बनीला आलं जळलंय बनी. मालकीने लय दिवस तो नव्हता की त्याला बी दिलं काय. कुणाला वळीला उभा राहून दिल गेला का ते पाठ. अरे चांगलं केलं बरं का. का बरं. चांगले केले तर आमची कापड जाळले की तिने सांगितलंय बनेल तर 100-100 घेऊन आला. तो पेटवून नाही तिथे बरं झालं. बरं हे कोणी दिले माहितीये का. कुणी वजन सोंडेची कोण हो. आबा आणि संजू दादा दिले. अरे बाप रे. ओके ओके. असं का माहेर घरातनं पैसे आले. कुठलं माहेर घरात. माहेर घरात. चल त्या साळूकडे तुला घेऊन जातो. चल घेऊन जातो. तुझा निर्णय मने पट्टेला पुराव टाकून कंगुरीला कुरकुरी तोडेचे हो तू खोसावी वस्त्र देतो फेकून तुला त्या साळूकडे घेऊन जातो. रुबांना त्या साळूकडे
तिथे न्या हा आणि माझ्या मनाचा विरंगुळा करा. काळजी करू नको. साळू वाट बघत बसल्या. खरं थांब तुला जयसिंग सांगतो. जयसिंग ओरडायला लागल्या. थांब आम्ही आलो चल पुढे होतो. जरा जरा बरं पुढं करा. पर्यंत. साळूचं काहीतरी बघा. तुझा तू बघ की आम्हाला कशाला लावतोय हा बघतो बघतो. एक काम करूया त्याला गोड बोलून तिथं साळू पातूर नेऊया. साळूकडे न्यायचं नाही जिथं गाणी म्हणते ती नाचणाऱ्या बाय आहेत तिथे याला घेऊन येऊया. बाई बघितली का 4 किलोमीटर अंतरावर गेला. त्यांना असा ठोकायला होतो बाईचा नादच त्यानं सोडला पाहिजे. सोडला पाहिजे ना बाय बघितले की 4 किलोमीटर वरून गेला गेला पाहिजे. पाहिजे. चल तिकडे घेऊन हा? चल. चल तुला साळूकडे घेऊन जातो. मी पुढे जाऊ. नाही नाही तुम्ही या. आमच्या संग ये. होय 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 बघा ना ते चांगलंच आहे. चल आमच्या बरोबर चल. चला. चल ये. चल तुझं मोड पाडून आणायचं आम्हाला. नमस्कार. हो नमस्कार. कोण तुम्ही इथे का आला? प्रसंगात आहे आम्ही. प्रसन्न हो काय झाले काय? तुम्हाला बघून आमचा मित्र एक नादावलाय. काय म्हणताय काय? हो मग मी काय करू? तसलं काय करू नका. तसलं काय म्हणजे? तो नाद सोडून तो चांगल्या मार्गाला लागला पाहिजे. अहो पण मी काय केलं पाहिजे? तुम्ही एक करायचं काय करू? त्याला आम्ही इथं घेऊन येतो. हा फक्त खोटं खोटं बायकोचं नाटक करायचं. तुम्ही म्हणता चक्रम झालाय तो. नाही नाही, त्याला आम्ही येऊ देत नाही तुमच्याकडे. अहो, तुम्ही पिसळलेला माणूस आहे. मध्ये अहो, पडतो नाही, की आम्ही नाही. दोघं? आम्ही मध्ये पडतो की दोघं? तुम्हाला काय करा तुमच्या जीवाला काय फक्त तुम्ही त्याला नाही म्हणायचं. काय? हो, नाही म्हणायचं. बोलायला असं म्हणता? बोलाय त्याला आम्ही इथं घेऊन येतो. आणि त्याला म्हणायला तू घरात कोण आहे का ग? घरात कोण आहे का ग? तुम्ही फक्त आतनं म्हणायचं बाहेर कोण आहे हो. त्याला वाटेल कोण तर बायच आहे. हा 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 बरोबर. घरात कोण आहे का ग? हा. बाहेर कोण आहे? मी तुझा नवरा आहे बाहेरनं म्हणला. हा असाची फोडा. मुलाचं शांडेल बघू नका, तुमच्या नवऱ्याचा बूट बघू नका, तुमचं पायतान बघू नका. हा. जे त्याला जुपी बी करा ना, आम्ही बी तुमच्याकडे होतो. तुम्ही एकटं जागा आणि तो कोण हा बरेच आहे ते. हाय का आ, सगळ्यांनी मारून काढा. पिटवूया. पुन्हा बाईचा नाद त्यांनी केला नाही पाहिजे. काढा काढा त्याला घेऊन येऊ का? या, या, हे या. काढा चल. बाय काढा बाय पोरी. जयसिंग जयसिंग ये. आता त्याला चांगला फोडायला लावतो बघा. हिला काय, ही साळूचंच घर आहे की. आहे ना. ही काय रडायला लागले की जयसिंग जयसिंग म्हणून. जाऊ का? कुठं जाऊ का म्हणजे रेडायची तू? जाऊ का तयार निघडे? तिच्या घरात कोणतं असेल पहिल्यांदा ओळख करून घे. ही साळूचं घर आहे. मला ओळख करून देण्यापेक्षा अगोदर तुम्ही ओळख करून घ्या. अरे तू जाऊन नुसतं म्हण घरात कोण आहे का ग? हा द्या. एवढंच. आम्ही लबाड बोलतोय. साळू आहे आता आतून. कसं म्हणा? हा? होय म्हणणार का? हा? होय म्हणणार. अरे तुला काय करायचं? तू नुसतं म्हण घरात कोण आहे का ग? कसं म्हणायचं? घरात कोण आहे का ग? एवढ्या दाबात? निभार मध्ये बोल. बोल. हा कार्यक्रम चालू. म्हण. हा हा बोल बोल. काय झालं कांदा. लिंबू उतरून टाक. कांदा आणि लिंबू घेऊन ये. ताटलाच नुसतं म्हणायचं का वा? म्हणलो नाही. घरात कोण आहे का ग? गवर गवर नेट ठेवू. घरात कोण? लगेच लगेच लगेच. अरे पाणी 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 मरतोय. तुला एवढं म्हणाय ना. उचक्या देऊन मरचिल गेल्या का? घरात कोण आहे का ग? लगेच बघायला. ए, थांब 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 थांब. त्यालाही नाही. अबा घरात कोण आहे का ग? मी म्हणतो तू बोल. आणि साळू घेऊन जातो. आहे नको. हा? म्हणू का घरात कोण आहे का? रगीर बोला का ग? आता आता बोल मान. घरात कोण आहे का ग? घरात कोण आहे का? ग 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 ग. अरे ग ग ग चावाय का लागलाय? आर घरात ये बाय. म्हणून दाखवतो. घरात कोण आहे का ग? म्हण. तू म्हणून दाखव तू म्हणून दाखव. ए, नको नको नको. म्हण. घरात कोण आहे का ग? बाहेर आवाज येतो का नाही त्याला फक्त ऐकू दे. घरात कोण आहे का ग? बाहेर कोण आहे हो? आई शपथ. जाऊ का चालू घेऊन आमच्या आम्ही. नाही नाही. हा? तुमच्या पाया पडतो. मग आवड तुमच्या बाजू माझ्या मरणावर टपलाय कसं काय तुम्ही? म्हण म्हण. म्हण. घरात कोण आहे का ग? म्हणा ना. म्हण. घरात कोण आहे का ग? बाहेर कोण आहे हो? मी तुझा नवरा आहे लगेच म्हण की. मी तुझा नवरा आहे म्हण की लगी. लगेच म्हणायचं. दार उघडली का घ्यायची रिक्षात टाकायची आणि घेऊन जाईल. आई शपथ एवढंच आहे. आणि मग काय ठरवून आलोय आम्ही ना. म्हण.
मी तुझा तुझ्या अंगात तो वारे गेले काय मी तुझा नवरा आहे म्हणून मी घेऊन जाऊ का? नको नको, तुमच्या गैरशपथ असं कुठंच म्हटलो नाही. अरे असं म्हण रे, मी तुझा नवरा आहे. पटकीनं दार उघडत्या घेऊन जाईल. भिंतीत खुंटी मारली म्हणे. घरात कोण आहे का ग? बाहेर कोण आहे हो? मी तुझा नवरा आहे. बेशरम हलकट, मी तुझा नवरा? नालायक, अक्कल आहे का तुला? काय अक्कल आहे का? पडक्या बाळाशी मी तुझा नवरा आहे म्हणतोय. बोलायचं पद्धत आहे की नाही? तुला वाटलं का? या ठिकाणी यात्रा विनंती आहे. काय स्वराज प्रवीण शिंदे हा घाटनांद्रेचा 10 वर्षाचा मुलगा हरवला आहे. या ठिकाणी कुठं आला असेल तर त्याने स्टेजशी संपर्क साधायचा आहे. घाटनांद्रे या ठिकाणी तो आलेला आहे. जर इथं आला असेल तर त्याने स्टेजशी संपर्क साधायचा आहे. मी नवरा आहे म्हटलं काय? मी नवरा म्हणतो. ए नालायका, हा बघा ना, तुला काय अक्कल आहे का? बघा ना. बाया तुला वाटल्या कोणाच्या? कुणाच्या? काय रे, कुठल्या बी बायाला असं म्हणतोच का? मी तुझा नवरा आहे. बघा ना, बघा बघा. तुला वाटल्या कुणाच्या बाया? कुणाच्या? कुणाच्या आहेत? कुणाच्या? आता हाला चांगला. कुणाच्या बाया आहेत मी सांगणार आहे म्हणतोय, मी सांगणार आहे. जा तुझी घाल तिकडे. त्या नालाय तुझ्या धनुष्यना कुशल तो म्हणतो या नवरा बाहेर आहे. तो म्हणतो बाया कोणाच्या वाटल्या. आता मग तू त्या नालाय. आणि काय ग तुम्हाला किती वेळा सांगितलं बाहेर निघू नका? सांगितले की सांगितले 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 आम्ही तुमच्याकडून बोलायला लागलो की. असं बोलतोय ना आमच्यासोबत. काय बाया आम्ही यायचं का? हा? तुम्ही कशासाठी आला? ह्याच्यासाठी कशासाठी? तुम्ही डोक्यावरचा पदर टाकून दोघी तो उभ्या का? म्हणजे तुम्हाला म्हणजे तू कसं सांगू? सांगत आहे ना दिल तसं. तुम्ही आम्हाला ओळखलं नाही? मग सोडीन का? कसा नाही ना अर्थ का बोलतोय लागा? ए जळलं पेटलं तुझं तोंड. नाही त्याचं बरोबर आहे. मग सोडून का म्हणजे तुमची ओळख पाळख करून घेणार, तुमच्याशी बोलणार, असं त्याला म्हणायचं असं होतं. म्हणायचं. किती डबरी पाडतील मी, किती मुजवायची होती. तुम्ही कोण आहे? हा तुम्ही कोण आहे? नाही नाही तुम्ही कोण आहे आम्हाला कळू द्या. अहो आणि शाहीरनी. हा शायरू. शायरू? शायरू का गायरू? हो. शाहीर? हा शाहीर. शायरात म्हणूनच 6 महिने आम्ही घरातनं बाहेर आहे. कार्यक्रम चालवायचे का नाही आपले? घरात येऊ देत नाही. त्यांना नाही कार्यक्रम चालवायचं. ह्याच्यानी काय येतं? काय येतं? काय येत नाही. काय येतं? हो ग बसा. कोणतर ऐकल ऐकल कोणतर त्या ये काय बाई, ये त्या काय? माणसा नादाला लागू नका. मग तुमच्या लागू का? ते काय तुमच्या मनावर राहिले सोडा. हा थांबा ना, मी तुम्हाला हो की मी सांगतो तुम्हाला समजावून. तर फार मोठा कलाकार आहे ती. मोठा कलावून? अहो ह्यांच्या नादाला मंगला पण सोडी लागली नाही. नाही? रघुवीर खेडकर लागले नाहीत. म्हणजे भिका भीमा सांगवीकर लागले नाहीत. हा. असे मोठमोठे कलाकारांच्या नादाला लागत तुमच्या नाहीत. नादाला लागत नाही? हे म्हणजे कशा पायी नादाला लागत नाही? कुठे खुल्या जवलेल्या नादाला लागता होय. ही माझी प्रगती सांगायला लागलाय. बाई हलका माणूस नव. आता नाव आहे जयसिंग पाचगावकर नाव आहे. हा 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 हा. ऑलराऊंड कलाकार आहे. हा? हा. ढोलकी वाजवती, तुझी वाजव. हलगी वाजवती, हलगी वाजव. पिटी वाजवती, पिटी वाजवते. आर्गन वाजवती, आर्गन वाजवते. आवल रांड आहे. आवल रांड. काय? आवड रांड का आवड गुंडकी आहे का? ऑलराऊंड आहे. तुम्हाला काय येत असलं तर थांबेल, नाही तर करंजात घराकडे लावाय. हा? नाही बायला का आवाज. शाहीर आहे शाहीर. शाहीर आहे? मग काय येते तुम्हाला? का बाई. कळत नाही का? हा? बरेच वेळ झालं मी तुमची मस्करी पाहतोय. हा. आमचे हे 2 आहेत टाकून म्हणजे टाकून दिलेली. जयसिंग जयसिंग आम्ही आणायला लावायला लागली. सरळा बोल, सरळा बोल. आता रे माझ्या बरोबर आलेत. हा. यांचा काही तर बोलून तुम्ही अपमान करू नका. बर बर. मी तुम्हाला एक विचारू? विचार विचार सांगू? विचार. बाई, हा. समजा मी जर तुमच्या घरी आलो हा. तर मला कोण काही म्हणेल का? काय मिळालं नाही?
आयला मग जमले गेले मोकळं जाय की हा. एवढ्या उशीर नुसतंच बोबला लागलाय तुम्ही. मग घरला कसं आमच्याही ध्यानात आलं नाही. आयला तो मेन मुद्द्यालाच हात घातला का घरात मी जर तुमच्या घरी आलो तर मला कोण काय म्हणेल का? समजा नंतर मी जर तुमच्या पलंगावरती येऊन बसलो तर मला कोण काही म्हणेल का? आयला मग सरळ लई जाय. जवळ आलाच बरं का रे. मग सरळ जाय. लई जवळ आला आता ढिला पडू नको तू. मग सरळ जाय. तुम्हाला असं तर साधं बोला येत नाही. आमच्या ध्यानात आलं नाही. मेन बॉल दोघीच्या मध्ये आहे मी मेन बॉल. जीव आहे का? जीव आहे का? याला हाणावं. हे बरोबर काढलेस तू बरोबर बोल. मी जर तुमच्या पलंगावर येऊन बसलो तर मला कोण काय म्हणेल का? अरे नाही सरळ आहे काय समजा मी जर तुमच्या पदराला धरलं तर मला कोण काय म्हणेल का? अरे बोल की पुढचं बोल की पुढचं बोल की बाया. मी बोलायला लागलो तू काय एवढा तडपडायला लागलाय? बाया एवढं तिघाचं बी सरळ होतोय. बोल 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 बोल. मी जर तुमच्या पदराला धरलं तर मला कोण काय म्हणेल का? शेवटची घे बाई. की. बोल बोल बोल. समजा बोल. मी जर तुमचा नवरा झालो तर मला कोण काय म्हणेल का? नवरं वया लागलाय. कोण म्हणलं कोण म्हणलं कोण म्हणलं? मी जर तुमचा नवरा झालो लगा तुम्हाला लाजा बिजा कुठे ठेवले का? ते बोलले ते बोलले ती बोलले माझ्या तोंडात एक शब्द ऐकलाय का तुम्ही? मसोबा शपथ मी काय म्हणणार नाही. माझ्या डोसक्यावर हात मारून मसोबा म्हणतोय तू या. वरक्या हा नवरा म्हणल्यावर माझी कांदी जर हल्ली हल्ल्या का? हल्ल्यात होतं एक काम कर तो कुणाचा चालू आहे का बघून त्यात गरम कर जा. बाजून का ठेवे आणि आत्मसुखाची कांदी आणि मग तेच की त्याच्याकडे आहे का विचार की हा, ती विचार त्याची तुला कांडी केव्हा शिजली आहे का काय? द्यायचं? इकडे केव्हा द्यायचं म्हणजे? लगा आत्मसुखाची कांडी उघडली म्हणून तर आता बोलती झाली का नाही? आणि ती कांडी कुठे लावली सर? ती कांडी कस 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 उघडली हा. आणि बरोबर जिथं बोलण्याचं ठिकाण आहे का हा. नाही तिथं लावली. आयला कांड्याला वाय चांगला आहे लगा. नाही नाही आता ढिले पडू नको आता बाय बोलल्या. मग मला काय म्हणायचं आहे? तुम्हाला काय म्हणायचं? तुम्हाला असं बघितलं हा. ह्या एवढ्या मोठ्या रस्त्यावर तुम्हाला असं बघितलं तुम्हाला बघितलं असं मला वाटलं. हा 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 कवा मार खाईन. पाहुणा. अहो, तुमचा दोस्त लय चांगला आहे. अहो दोस्त चांगला नव्हते ते पुढचं गुण तुम्ही कवा बघितले यार? हा? अहो, दोस्त तुमचा असं कसा आहे हो? अहो नाही पहिल्या म्हटलं त्याचं गुण चांगलेच आहे. गुण चांगला आहे. होय होय मला काय म्हणायचं? तान्या नांगुळेकर घर गाठलं. अगं तुझ्यावर आमची मर्जी का बसली, अगं तुझ्यावर आमची मर्जी का बसली, सांग मला कशेत कनारे, सांग मला कशेत कनारे. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. लाजाचा आमचा काय संबंध? बरं क्या बाया बघून म्हणताय सांग मनात येतं का नाही? अहो होय म्हणा नाही म्हणा त्याला काय? कुठला बी विचार हा. कुठला बी विचार म्हणतोय आम्ही तसं नाही. तेच ना मग सांगू तुम्हाला? सांगा की. नाही बायकीचा, नाही बायकीचा, नाही बायकीचा, नाही बायकीचा, नाही बायकीचा. काही काय गोंडा घोळतो तर काय कुत्र्याची उपमा. वळख नाही पळक नाही बर. आणि नुसतं गोंडा घोळत आहे कुत्र्यावानी. अरे बाय लाज वाटते का? अरे घोरानं गोंडा घोळायला लागलाय म्हणते बाय. कोण काय कुत्र? हुकमा दिली आपल्याला? बघ की काय अवघड आहे की. कुत्र आम्ही 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 काय कुत्र्यावानी गोंडा घोळत आहे नुसताच? आता बाई काहीतरी म्हणून अपमान करू नका. मग काय म्हणा तुम्हाला? काय गोंडा घोळत का बाई? हा? हा? हा. अगं माझे असल्याशिवाय गेली गिराईक, अगं माझे असल्याशिवाय गेली गिराईक,
मला. काय झालं हा? काय झालं त्याला ओळख लागत नाही. आता खरंच की ओळख लागत नाही. एखादी बाई जर देखणी असली आणि मस्त देखणी आहे तिथं माल घेऊन बसली मग जाऊन पुरुष माझ्यासारखा देखणा माझ्यासारखा सुंदर पुरुष त्या बाईबरोबर बोलल्यानंतर काय ओळख लागते का? माल असल्यावर गिरायक आलं की बोलावंच लागते हो. कसं काय? आता कसं काय म्हणताय काय? आता तर समजा तुमच्यापाशी माल आहे हा. मग मला तुम्ही सांगा. आणि त्यासाठी माणसानं वळकी पाळकीचा विशेष येत नाही. माल दिसला की तिथं अजिबात चालणार उभा. कशाला माल बाजारात कधी बाई गेलाय का तुम्ही? बरोबर आहे. बाजारात कधी काही गेलाय अहो, का पण तुम्ही? मला काय म्हणायचं? हा बोला की. अरे तुझे ना माझे शिण जोडीला हा माझा कुणाला म्हातारा म्हणताय तुम्ही? तुम्ही म्हातारा आहे. अरे मला म्हातारा म्हणतीय? जन्म तारखेनं लोड गेलाच बघ. जन्मतारखेला लोड गेला म्हातारा म्हणत्या. चाल बाजूला. हा. भाई बोला. मला तुम्ही म्हातारा म्हणताय. हो म्हातारा आहे तुम्ही. सांगतो तुम्हाला मी. बोला. कौन कहता है बुढ़े इश्क नहीं करते? हा? कौन कहता है बुढ़े इश्क नहीं करते? बुढ़े इश्क करते हैं लेकिन लोग उन पर शक नहीं करते. बाई हा? मला म्हातारा म्हणताय. मग माझी तुम्ही करामत अजून ऐकली नाही. कसली करामत आहे? आम्ही जरी म्हातारा असलो पाणी मागू देत नाही. अरे पाणी आणून देते लगेच. कुणी थांब, सांगेल? सांगतो तुला. बाई माझी ओली अंडरपॅन्ट आंघोळ करून एखाद्या बाईच्या परकर पशी टाकली का नाही हा. बाई गरुडर राहिली म्हणून समजायचं. लाज वाटते का? कसं काय हा? म्हातारा म्हणताय त्याला तुम्ही? म्हातारा? कसा कर्तबगारकडे आहे बाई म्हातारा म्हणत्या. बाई हा? आम्हाला म्हातारा घडला तुम्ही. मग? तसं नाही बाई. मग? जवानी जवानी के साथ चली जाती है. वाह जवानी जवानी के साथ चली जाती है और मोहब्बत की मजा बुढ़ा बुढ़ापे में भी आती है. हा. काय बोलताय? आस्वाद घ्या. आनंद लुटा आनंद लुटा. हा? हो. बाई बोला. आमचा गडी म्हातारा नव मी बी म्हातारा नव. बघ बोल चिंच. बाई हा? मला तुम्ही सांगा हा? तुम्ही चिंच कधी खाल्ली का? अहो नेहमीच खाते चिंच मी. चिंच खाल्ली? हो. समजा आत्ता पिकलेली हा. आत्ताची हिरवीगार चिंच खाल्ल्यानंतर कशी लागते हो? आंबट आणि तुरट लागते. तुरट लागते. हा. तीच चिंच हा. एकदम जुनाट हा. एकदम जुनाट चिंच हा. एकदम पिकलेली ती खाल्ल्यानंतर कशी ते लागते? एकदम गोड लागते. गोड लागते ना? हा. म्हणून म्हणतोय अग पिकलेला आंबा गुळमट नाही. अग पिकलेला आंबा गुळमट नाही. कच्च्या कैरीला काटेच काय. कच्च्या कैरीला काटेच काय. कच्च्या कैरीला काटेच काय. कच्च्या कैरीला काटेच काय. बरोबर आहे ना? बाई चांगलं आहे. अव कच्चा आंबा खायला वेगळा आणि पिकलेला आंबा खायला वेगळा. बाई तसं आम्ही पिकलेला आंबा तुम्हाला पाहिजे का मासला? नको. नको काय कसा आहे बाय तरणा आणि म्हातारा हा. ह्यात फरक आहे. म्हाताऱ्याला जास्त अनुभव असतो. म्हाताऱ्याला तरुण काय तरुणपणा जात असतो. होय. हा तुम्हाला घेण्यासारखं आहे पण तुम्ही धाडस करणार काय करा. नको आम्हाला. नको का काय म्हणायचं नको. काय म्हणायचं काय म्हणायचं आहे म्हणजे? हा काय अहो तुम्हाला अक्कलच नाही. कशी काय तुम्ही बेशरम आहे. कसं काय बेशर्म म्हणजे कसं काय म्हणताय? तुम्हाला काय कळत नाही. कळत का काय झालं तुम्हाला कळतच नाही काय? काय कळत नाही म्हणजे काय झालं? अहो पाहुणं हा तुम्हाला एक बोलायचं आहे. काय काय हो चुकल्यानंतर बी आम्हालाच बोलता. होय. नाही चुकल्यानंतर बी आम्हालाच बोलता. बर. पण काय हो त्याला पण काहीतरी शास्त्र आहे. नाही रे कुठल्याही गोष्ट सांगायची म्हणलं शास्त्राचा आधार असावा हा. आहे का नाही? हा. ती म्हणूनच कुठे गेली बोलते. तो तुम्ही? मला काय म्हणायचं आहे? काय म्हणताय? सांगू तुम्हाला? काय म्हणताय? काय काय म्हणताय तुम्ही? द्रौपदी पाय
कशाला उगाच्या देवाधिकात शिरताय तुम्ही? काय झालं? अहो तुम्ही तमासगीर आणि तमासगीर असणे देवाधिकातलं काय करताय? काय तमासगीर? काय महाभारत शिरताय तुम्ही? रामायणात शिरताय, तुम्हाला काय कळतंय त्याचं नाही शास्त्रातलं? पाहू. का अहो जरी स्वतः संकट आलं हो तरी देवाचा धावा करणार तुम्हीच. बर मग आ? हो आणि तुम्हाला सांगायचं देवाशिवाय काय नाही हो. चुकला बाई तुम्ही, काय झालं? हे चुकीचं आहे तुमचं. काय झालं? काय केलं देवाने? देवाने काय सोडलंय का? काय केलं देवाने? सांगू काय सांगायचं तुम्हाला सांगतो. अगदी का देती दाखला, अगदी का देती दाखला, देवाने सोडले देवाला तेवढं सांगा. अरे देवाने काय सोडलंय तेव्हा? कंच्या देवाला आदर्श मानायचा आहे. अहो एवढी बायको पतिव्रता जगाची मालकी नवत तिन्ही तळाची मालकीन पार्वती इतकी देखणी असताना देखील हा? गंगा शंकरानं जटात ठेवली का नाही? ठेवली होती. आता मला तुम्ही सांगा कंच्या देवाचा आदर्श. अहो एवढंच काय तुम्हाला सांगतो, विश्वामित्र एवढी तपश्चर्या करून कुत्रीच्या माग पळायला लागला आणि देवदिक सगळं ह्यातनं सुटलं नाही तर मग तुम्ही आम्ही त्यातनं हो, सुटलो. पावला. काय म्हणून म्हणतोय ह्यांना काय कळते? काय करते रे? काय कळलं रे? हे तमासगीर आहे ते. हो ना. हे? तमासगिराची नावं ठेवू नका. समाजगिराशी नाव ठेवू नका. काय नाही. काय सांगू झालं तुम्हाला? सांगा की. दगडूसाहेब आणि शिरोली वाला, शिरोली वाला, दगडूसाहेब आणि शिरोली वाला. मुली बरोबर आहे विषय मामा, याच बरोबर आहे. काय तमासगिराला काय नाव ठेवायचं? हं. ह्या तमाच्या कलेतून ह्या जनतेला काय काय शिकवलं त्यांनी? खरंच जयसिंग मास्तर, पूर्वी कीर्तन जास्त नव्हते. पूर्वी म्हणजे करमणुकीचं माध्यम जास्त नव्हतं. बरोबर. मोठमोठे तमाशा कलावंत, त्यात आले शामराव पाचेगावकर, असे मोठमोठे दिग्गज कलावंत. या दिग्गज कलावंतांनी ग्रंथाचा आधार घेऊन या रसिकांच्या कानावरती शास्त्र आणि पुराण घातलं. बरोबर आहे. बाई बोला. खरंच तमाशा कलावंत सारखा श्रेष्ठ नाही. पट्टी वापरून लिहिलं, आतून कीर्तन वरून तमाशा. तमाशा आतून कीर्तन असतं आणि वरून तमाशा असतो. तो तमाशा कलावंत यांनी जनजागृती केली आणि जनजागृती करून संपूर्ण ज्ञान खुलं भंडार करून जनतेला दिलं. पण आपल्याला पारितोषिक मिळालं की पारितोषिक कोणचं मिळालं? मूर्खाला सांगावं का काय म्हणते हे बरोबरच, आपल्याला मूर्ख नव्हे मग आते मूर्ख म्हणायला पाहिजे. बाई खरंच आम्ही तुम्हाला कमी लेखलं, आम्ही तुम्हाला कमी समजलं, त्याबद्दल आम्हाला माफी करा. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते म्हणा. आता शेवटी आता आम्ही हार खाल्ली बघा. मग आता असं करा. तुम्ही सांगत तसं हे? काय सांगायचे? असं करा म्हणते ती. अहो 2 गाणी ऐका बर आणि नंतर आम्ही तुमची पार्टी ठरवू. ठीक आहे ठीक आहे. पुन्हा आमची पार्टी म्हणजे अहो आमची पार्टी ठरवा. 2 गाणी म्हणून दाखवा. चालू. धन्यवाद.